Co-powered by Techno. शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस असल्यामुळे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं मंदिर विविध आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। आपण आता बघू शकतो की हाच तो विठ्ठलाचा गाभारा आहे। या गाभाऱ्याला जर आपण बघितलं 10 ते 11 प्रकारच्या फुलांचा वापर करून खरी सजावट करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे पुणे येथील विठ्ठल भक्त राम जांभूळकर यांच्या वतीने खरी सजावट करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर घटस्थापनेला कलश पूजनाला महत्त्व असतं, त्यामुळे कलशाची थीम वापरून खरी सजावट करण्यात आलेली आहे। यामध्ये जर आपण बघितलं गुलाब असेल, लिली असेल, शेवंती असेल, अशा वेगवेगळ्या 10 ते 11 प्रकारच्या पाना फुलांचा वापर करून ही सजावट करण्यात आलेली आहे। मंदिरातील सोळखांबी, चारखांबी, त्याचबरोबर विठ्ठलाचा गाभारा असेल, रुक्मिणीचा गाभारा असेल, विविध भागांना तर आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। ही जी सजावट केली ते विठ्ठल भक्त राम जांभूळकर आता आपल्याबरोबर काय सांगताल, काय ही थीम वापरली आणि काय तुमच्या भावना आहेत? जय जय रामकृष्ण हरी। संबंध भारतवर्षामध्ये शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होते आणि त्याचं औचित्य साधून, त्याचं निमित्त साधून आपण या विश्वविख्यात भगवान श्री पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी आईसाहेबांच्या मंदिराला या ठिकाणी फुलांची सजावट केली आहे। या सजावटीमध्ये सनातन हिंदू धर्मामध्ये मांगल्याचं प्रतीक मानलेल्या, समृद्धीचं प्रतीक मानलेल्या कलशांची आपण फुलांमध्ये प्रतिकृती या ठिकाणी साकारून कुठल्याही मंगल कार्यामध्ये कलशाची या ठिकाणी स्थापना होते, पूजा होते। त्या अनुषंगाने या ठिकाणी फुलांचे कलश तयार करून आपण हे या ठिकाणी सजावटीमध्ये साकारलेलं आहे। आपण बघितलं असेल की जवळपास 10 ते 11 प्रकारचे वेगवेगळे फुलं वापरून विठ्ठलाचं मंदिर सजवलेलं आहे आणि पाहण्याकरता राज्यभरातून हजारोच्या संख्येने भाविक आता पंढरपूरमध्ये दाखल होत आहे। या सजावटीमध्ये विठ्ठलाचे जे देखणं रूप आहे अधिकच फुलून दिसताना आपल्याला पाहायला मिळतं। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामॅन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।